नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिद्धेश्वर हडबेज जम्बो सिरीज 30,000 प्लस जम्बोच्या या प्रश्नसंचामध्ये आपलं स्वागत। या आधी जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचा आपण या ठिकाणी घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण बघतो आहोत। आणि आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की नामाचे जे प्रकार आहे त्यावर जे विविध प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। भारती पब्लिकेशन पुणे मार्फत हे पुस्तक या ठिकाणी पब्लिश आहे। अत्यंत चांगलं यामध्ये विश्लेषण सुद्धा आहे आणि सगळे प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे। आज आपण बघतो आहोत शब्दांच्या जाती, त्यामध्ये विशेष नामावर कसे प्रश्न आहेत ते आधी बघा, नंतर मग आपण भाववाचक नाम आणि सामान्य नाम यावरील प्रश्न सुद्धा बघणार आहोत। बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी होता की वरपिता मुलाच्या लग्नात त्वऱ्यात वावरत होता, शब्दाची जात सांगा। वरपिता म्हटलेला आहे। वर पिता, आता इथे वरती म्हटलेला आहे विशेष नाम, मात्र खाली प्रश्न हा विशेष नामावरील आहे का, हा मोठा प्रश्न आहे। तुमच्या समोर ऑप्शन होते विशेषण, नाम, सर्वनाम, क्रियापद। डायरेक्टली तुम्हाला शब्दाची जात या ठिकाणी सांगायची होती। मित्रांनो, वर पिता, पिता कोणाचा आहे? वराचा आहे। पिता बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द वर काय? पिता कोणाचा? वराचा। विशेषण आहे। काय आहे? विशेषण आहे। पिता हे सामान्य नाम आहे। पिता काय आहे? सामान्य नाम आहे। तसेच अधोरेखित शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो आहे, म्हणून त्याला विशेषण असं म्हटलं गेलंय। पुढे अव्ययसाधित क्रियापद विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? बघा, अव्ययसाधित क्रियाविशेषण म्हणूया आपण त्याला। अव्ययसाधित क्रियाविशेषण, त्याचं उदाहरण तुम्हाला ओळखायचं। लातूर पोलीस भरतीला आलेला हा प्रश्न आहे। बोलके बाहुले, पुढची गल्ली, कापड दुकान, माझे पुस्तक। अव्ययसाधित क्रिया विशेषण काय आहे? बोलके, पुढची, कापड की माझे? मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी जर बघितलं तुम्ही अव्ययसाधित, अव्यय तुम्हाला माहित असले पाहिजे, मग त्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय असतील, शब्दयोगी अव्यय असतील, ते जर तुम्हाला माहित असतील तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल। उत्तर या ठिकाणी काय येतंय? ऑप्शन तुमच्या समोर आहेत। उत्तर पुढची गल्ली आहे। पुढची गल्ली काय येतं हे फार महत्वाचं आहे। पुढची गल्ली काय येतं? पुढे, या अव्ययाचा वापर या ठिकाणी विशेषण म्हणून केले गेले। पुढे पासून पुढची, मागे पासून मागची, खालीपासून खालची, वरपासून वरची, असं जर येत असेल तर त्याला अव्यय साधित म्हणायचं। मग माझे पुस्तक जर म्हटलं मी, तर हे कोणतं विशेषण आहे? काय साधित आहे? नाम साधित, सर्वनाम साधित, अव्यय साधित की धातू साधित? बोलके कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? कशाने साधलेलं आहे? आणि कापड दुकान, बघा माझं तुम्हाला काही जण काय कमेंट बॉक्समध्ये म्हणत होते सर खाली उत्तर तुम्ही लपवत चला। मला या ठिकाणी फक्त या एका प्रश्नाचं उत्तर घ्यायचंच नाही तुमच्याकडून, याच्यामध्ये जे ऑप्शन आले आहेत ना त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत, तर तुम्ही अभ्यासू विद्यार्थी मित्र हे लक्षात घ्या। पुढे मी जातोय, विविध ज्या शब्दांच्या जाती आहेत ना, नाम, विशेषण, क्रियापद, अव्यय, यांच्यापासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू असं म्हटलं जातं। आणि अशा साधित धातूंपासून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापद असं म्हटलं जातं। पुढचा शब्द या ठिकाणी काही विशेष नाम कोणते? बघा, खालीलपैकी विशेष नाम कोणते? पर्वत, माणूस, भारत, मुलगी। विशेष नाम हे काय असतं? ठेवलेलं नाम असतं। बघा, इथे या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्याची स्पष्टीकरण दिलेली आहे। विशेष नाम हे एकवचनी असतं, कारण की ते एकाच व्यक्तीचं असतं। हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। पर्वत काय आहे? माणूस काय आहे? भारत काय आहे? मुलगी काय आहे? बघावं लागेल तुम्हाला। पर्वत जातीवाचक आहे, अनेक पर्वत असू शकतात, हिमालय असू शकतो, सह्याद्री असू शकतो, आल्प्स असू शकतो। माणूस अनेक माणसं असू शकतात, सामान्य नाम आहे। मात्र भारत तो एकच आहे, देश म्हणा एकच आहे, व्यक्ती म्हणा एकच आहे, विशेषण आहे। मुलगी अनेक मुली असू शकतात, मुलगी हे सामान्य नाम आहे। ओके, लक्षात येत आहे? विशेष नाम एका व्यक्तीला दिलेलं नाम जे एकवचनी असतं। सामान्य नाम हे एकवचनी असेलच असं नाही। पुढे खालीलपैकी कोणते विशेष नाम नाही? SRPF ला आलेला प्रश्न आहे, नवी मुंबई पोलीसला आलेला प्रश्न आहे। तुमच्या समोर ऑप्शन दिले होते, विशेष नाम कोणतं नाही असं विचारलेलं होतं। गंगा, हिमांशू, घर, हिमालय, पुणे आणि रामा। विशेष नाम कोणते नाही? काय विशेष नाम कोणते नाही? गंगा, यस, विशेष नाम आहे। घर हे विशेष नाम आहे का? घर भरपूर असू शकतात ना, कुडाचे घर असू शकते, पत्र्याचे घर असू शकते, स्लॅबचे घर असू शकते। घर हे सामान्य नाम आहे। हिमालय विशेष नाम आहे, पर्वताचं नाव आहे। रामा विशेष नाम आहे, एका व्यक्तीचं नाव आहे। ओके,
पुढे आपण जातो, विशेष नाम कशाला म्हणायचं? ज्या नामाने जातीचा बोध होत नाही. काय? जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. भारत 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 देशाचं नाव आहे. बस काय आहे? मला वाटतं उत्तर सांगायची गरज नाहीये. सरळ सरळ काय? विशेष नाम आहे. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, समूहवाचक नामाची काही उदाहरणं किंवा काही शब्द या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. समूहवाचक नाम, सामान्य नामाची मला सांगा. ही आली पाहिजे. आता हे तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. विशेष नाम हे व्यक्तीचे किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असू शकते. ओके. केवळ खुणेकरता ठेवलेले ते नाव असू शकते. ते व्यक्तिवाचक असते आणि ते एकवचनी असते, हे लक्षात घ्या. आता विशेष नामावर कसाही प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही असं मला वाटतं. पुढचा प्रश्न काय आहे? या ठिकाणी म्हटलं आहे की खालीलपैकी विशेष नाम ओळखा. ऑप्शन तुमच्या समोर होते. चतुराई, पुढे होतं गोदावरी, त्याच्यानंतर सोने, नंतर राजे रजवाडे, अशा पद्धतीची 4 नामं होती आणि विशेष नाम ओळखायचं होतं. आता पहिला मुद्दा आहे तो चतुराई हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, इंटरेस्टिंग आहे. गोदावरी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? गोदावरी एका नदीचंही नाव असू शकते. एखाद्या मुलीलाही हे नाव दिले जातात. एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव, एखाद्या वस्तूला दिलेलं नाव हे विशेष नाम असतं, हे लक्षात ठेवा. गोदावरी हे विशेष नाम आहे. पुढे सोने सामान्य नाम आहे. मग सामान्य नामामध्ये सुद्धा सोने हा एक उपप्रकार आहे. याचं पुन्हा सोने हा कोणत्या पद्धतीचं नाम आहे? तर हे पदार्थवाचक नाम आहे. कोणतं पदार्थ? माझा तुम्हाला प्रश्न आहे आता जे अभ्यासू मित्र आहेत त्यांना, की पदार्थवाचक नामामध्ये आणखी कोणकोणत्या नामांचा समावेश होतो? सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. एक पदार्थवाचक नाम आणि दुसरं समूहवाचक नाम. मग समूहवाचक नामाचे मला काही त्या ठिकाणी उदाहरणं सांगा आणि पदार्थवाचक नामाची सुद्धा सांगा. आणि त्याला पदार्थवाचक नाम का म्हटलं जातं? हा महत्वाचा मुद्दा आहे. ते कशामध्ये मोजले जातात हाही महत्वाचा मुद्दा आहे. चतुराई भाववाचक नाम होतं, सोने पदार्थवाचक होतं. पुढे नामाचा प्रकार ओळखा म्हटलं होतं. हिमालय. वारंवार अशा पद्धतीचे प्रश्न आले आणि हे जर तुम्ही असे बघत गेले, आपली संपूर्ण ही जी जम्बो लेक्चर सिरीज आहे, म्हणजे थोडक्यात मागील प्रश्नांची सिरीज, मित्रांनो आतापर्यंत झाले सगळे लेक्चर बघा, याच्या पुढे होणारे सगळे लेक्चर बघा. तुम्ही पोलीस भरतीचे नवीन विद्यार्थी असाल, जुने विद्यार्थी असाल, तुम्हाला कळेल की मला काय वाचायचं आहे. मग त्या ठिकाणी आपण जीकेचेही लेक्चर घेतो आहोत, मराठी व्याकरणही घेतोय, त्याच्यामध्ये गणिताचे घेतोय, बुद्धिमत्तेचे घेतोय. प्रत्येक लेक्चर वेगवेगळ्या सब्जेक्टला या ठिकाणी कव्हर करता येईल. हिमालय सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धर्मवाचक नाम. आता उत्तर आहे विशेष नाम. पण का? विशेष नाम आहे, उत्तर मान्य आहे. हिमालय हे विशेष नाम आहे. का? कारण की पर्वताला दिलेलं नाव आहे. पर्वत हे सामान्य नाम आणि त्याला दिलेलं हिमालय हे एक विशेष नाम, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढीलपैकी विशेष नाम ओळखा म्हटलेलं आहे. काय? तापी, नदी, मुलगी आणि शहर. विशेष नाम. नदीला दिलेलं नाव त्याला आपण म्हणतो तापी. नदी असेल, मुलगी असेल, शहर असेल, ही सामान्य नामं आहेत. काय? नदी, मुलगी, शहर सामान्य नामं आहेत आणि त्या नदीला दिलेलं नाव तापी ही विशेष नाम आहे. मुलीचं एखादं विशेष नाम मला सांगा, मुलगीसाठीचं, शहरसाठीचं मला विशेष नाम सांगा. हे तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर महत्त्वाचे मुद्दे आणि मला वाटतं ते कळाला असेल तर मग हे जमतं, याची उत्तर देता येतात. बघा, तो घोडा शर्यतीत पहिला आला. यातील तुम्हाला विचारलेलं आहे की तो सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम सांगा असं म्हटलेलं आहे. सर्वनाम म्हणूया आपण. घोडा तो पहिला आला. मला वाटतं सोपा प्रश्न आहे तो. मग हा सर्वनामाचा कोणता प्रकार? हा पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. म्हणजे या पुस्तकात जे दिलंय का त्याच्या पुढचे प्रश्न मी या लेक्चरमध्ये तुम्हाला विचारतो, ज्याला थोडीशी आपण अवघड पातळी म्हणूया, काठिण्य पातळी ज्याला म्हणतोय ते. ओके. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सार्वनामिक विशेषण म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो, त्या तोकडे. कारण की तो जे आहे ना ते काय करतंय? घोड्याबद्दल माहिती सांगते. तो घोडा. कोणता घोडा? तो घोडा. म्हणून याला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं गेलेलं आहे. काय? सार्वनामिक विशेषण. पुढे आपण जातोय खालीलपैकी विशेष नाम कोणते? श्रीलंका, राष्ट्रीय, गाय, आदी. काय? विशेष नाम. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, देशाला, कशाला तरी दिलेलं नाव त्याला आपण विशेष नाम म्हणतो, ते आहे श्रीलंका. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. ते व्यक्ती, वस्तू, स्वतःचे नाव असते, हे लक्षात घ्या. आणि पुढे मग हे राष्ट्रीय काय आहे, गाय काय आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्याचं उत्तर आहे सामान्य नाम. राष्ट्रीय सामान्य नाम आहे, गाय हे सामान्य नाम आहे. पुढे विशेष नाम कोणते?
गंगा, वात्सल्य, सैन्य आणि माणूस. विशेष नाम. गंगा एका नदीला दिलेलं नाव. विशेष नाम का ते आधी लक्षात घ्या. वात्सल्य भावना आहे, भाववाचक नाम आहे. सैन्य सामान्य म्हणजे थोडक्यात सामान्यमध्ये सुद्धा काय समूहवाचक नाम आहे. आणि माणूस सुद्धा सामान्य नाम आहे. म्हणजे विशेष नाम फक्त या ठिकाणी गंगा आहे, एका नदीला दिलेलं नाव, किंवा एखाद्या व्यक्तीला सुद्धा आपण मुलीला म्हणूया नाव देत असतो. पुढे निशा ही माझी मुलगी आहे. आता निशा मुलीला दिलेलं नाव आहे निशा. काय नामाचा प्रकार ओळखा सांगितलं. मग निशा हे भाववाचक आहे का, विशेष नाम आहे का, सामान्य नाम आहे का, यापैकी नाही. निशा मुलीला दिलेलं नाव आहे म्हणून काय विशेष नाव, जे व्यक्तिवाचक आहे. पुढे जातीवाचक असेल तर ते व्यक्तीची वस्तू स्वतःचे नाव असते, ते कुणाचं ठेवलेलं नाव असते. विशेष नाम जातीवाचक नाम सामान्य नामाला आपण म्हणतो, आधी लक्षात घ्या. इथे व्यक्ती विशेष नाम हे जे आहे ते एका व्यक्तीसाठीचं नाव असतं, हेही लक्षात राहू द्या. पुढे मी जातोय भाववाचक नामाबद्दलची काही उदाहरणं. सचिन, सौंदर्य, मौर्य आणि पुस्तक. भाववाचक नाम ओळखा. मला वाटतं हे सौंदर्य खूप वेळा रिपीट झालंय, हे कधी चुकणार नाही तुमचं. आता सचिन काय आहे, एका व्यक्तीला दिलेलं नाव, विशेष नाम. पुस्तक काय आहे, सामान्य आहे, जातीला दिलेलं नाम आहे. मौर्य काय आहे, विशेष नाम आहे. मौर्य साम्राज्य एका साम्राज्याचं नाव आहे. पुढे खालील वाक्यामध्ये दिलेला शब्द कोणते कार्य करतो बघा. दशरथाने कैकेयीला 2 वर दिली. वर आता हे फसवणारं होतं. त्यावेळेस जेव्हा आलं नाही तेव्हा फसवणारा हा प्रश्न होता, किंवा ज्यांनी वाचलेलं नसतं त्यांना हे फसवतं नक्कीच. मात्र पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. वर हा नाम आहे. बऱ्याच जणांना हे वर हे क्रियाविशेषण सुद्धा वाटू शकतं. ओके, ते मुळातलं क्रियाविशेषण आहे, मात्र त्यांनी या ठिकाणी नामाचं कार्य केलं आहे, हे लक्षात घ्या. वर हा क्रियापद म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकतो, क्रियाविशेषण म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकतो. तिने त्याला वरले असं तुम्ही म्हटलं की ते झालं क्रियापद. आता खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. अहमदनगर, सह्याद्री, गोडवा, गंगा. काय आहे उत्तर आहे या ठिकाणी गोडवा. सरळ सोपं आहे. सोपेमध्ये जास्त वेळ मी घेत नाही. गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य कोणत्या प्रकारची नामं आहेत, सरळ आहे, भाववाचक नामं आहेत. भाववाचक नामं कशाला म्हणायची त्याची व्याख्या येते बघा. ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो. बघा, गुण, धर्म, भाव यांचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं भाववाचक नाम. काय भाववाचक नाम. भाववाचक नाम आता खालीलपैकी आणखी ओळखा. गवत, गाय, मित्रत्व, हिमालय. काय मित्रत्व भाववाचक नाम. ज्याला स्पर्शही करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, ज्याची चव घेता येत नाही, अशा कल्पनेने मांडलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नामांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. पुढे नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. वेड, नवलाई, नव्याची लावते. नवलाई आहे भाववाचक नाम. अनेक ठिकाणी आलेला हा प्रश्न आहे. जे घटक वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही, जे फक्त गुण, धर्म, भाव स्वरूपात म्हणता येतात आपल्याला, सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, भाववाचक नामं आहेत. पुढे होतं घटात न बसणारा शब्द. शौर्य, मित्र, कौर्य, धैर्य. बघा, शौर्य भाववाचक नाम आहे. क्रौर्य म्हणतो आपण त्याला, भाववाचक नाम आहे. धैर्य भाववाचक नाम आहे. मित्र सामान्य नाम होतं. ओके, त्याच्यामुळे मित्र हा शब्द वेगळा होता. हे उत्तर या ठिकाणी होतं. चला, मला वाटतं या ठिकाणी नक्कीच तुमचा सराव होत असेल, तुम्हाला जुने प्रश्न कसे येतात ते या ठिकाणी कळत असेल, आणि याचा तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये खूप फायदा होईल, यात कोणतीही शंका नाही. हे लेक्चर बघत राहा, लाईक करत राहा, आपल्या मित्रांना शेअर करत राहा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.